पासून सुरू होणारं विधानसभेचं अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा, मंत्रालयातलं लाचेचं प्रकरण, या मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरू शकतं। नेमकं काय काय होऊ शकतं या रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात। सोमवारपासून सुरू होणारं विधानसभेचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण, राहुल नार्वेकरांचा अलिबागमधील व्हायरल व्हिडिओ, शेतकरी आत्महत्या, अमेरिकेसोबतचं ट्रेड डील, मंत्री नरहरी झिरवळांच्या पीएचं लाच प्रकरण, विरोधकांना विरोधी पक्ष नेतेपद न देणं आणि सातारा ड्रग्ज प्रकरणावरून हे अधिवेशन तापण्याची चिन्ह आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महाराष्ट्राच्या मनात शंका आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। त्यामुळे अशा एका महाराष्ट्राच्या जबाबदार नेत्याचं घात की अपघात अशा पद्धतीची चर्चा जेव्हा असते, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी चहापानाला जायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। मंत्रालयातल्या मंत्री झिरवळांच्या दालनात झालेल्या लाच प्रकरणाचा मुद्दाही विरोधक सभागृहात मांडण्याची शक्यता आहे। या लाच प्रकरणात झिरवळांचे खासगी पीए आणि मंत्रालयातल्या लिपिकावर कारवाई करण्यात आली आहे। झिरवळांच्या ऑफिसवर या ठिकाणी अँटी करप्शनची रेड होती। गृह खातं मी सुद्धा सांभाळलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याशिवाय एसीबी मंत्रालयात पाऊल टाकणार नाही। नाहीतर मग एसीबी एवढी स्वतंत्र झाली असेल तर मी एसीबीचा जाऊन सत्कार करणार। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या। अलिबागमधील विधानसभा अध्यक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यावरूनही विरोधक सभागृहात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। खुलेआमपणे पटका घालून ते प्रचार करतात, खुलेआमपणे ते पटका घालून मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि त्याचबरोबर अलिबागचं जमीन प्रकरण मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात। खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार नाही, कारण माहिती आहे आम्हाला हे सरकार हे प्रत्येकाला गुन्हे करायला लावतं आणि त्यांना क्लीन चिट देणार हे सरकार आहे। ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना। जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहेत। जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेपदी बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं ते आम्ही या निमित्ताने सांगू। त्यांच्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात हक्कभंग किंवा विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा। राहुल नार्वेकर हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष आहेत। हुकुमशाहीची भाषा तुमची होती, हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, त्यामुळे 1.5 वर्ष आमच्या 12 आमदारांना तुम्ही निलंबित केलं होतं
आता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. राज्यात विरोधी पक्षांना विरोधी पक्ष नेतेपदही मिळालेलं नाही. विरोधी पक्ष नेतेपद देण्याची मागणी गेल्या अधिवेशनातही विरोधकांनी केली होती. तो मुद्दा या अधिवेशनातही उपस्थित होणार आहे. राज्याला विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृह, याची फक्त महाराष्ट्र सरकारला नाही तर देशाच्या सरकारला सुद्धा त्या संदर्भात लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलायचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. लोकशाहीला कलंक लावणारं एक कृत्य आहे. येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्षनेता विना होतं हे काय पहिल्यांदा होत नाही आहे. हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्षनेता नव्हता. परंतु विरोधी पक्षनेता न होण्यामागचे कारणं वेगळे आहेत. तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्षनेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना. परंतु यांचा एकच सपाटा लागलेला असतो, आम्हाला विरोधी पक्षनेता घोषित करा. अरे तुम्ही त्या पक्षाचे गटनेते आहात, तुम्हाला पूर्ण संधी हे विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदचा सभापती देत असतो. तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा ना, आक्रमकतेने मांडा. अजित पवारांच्या निधनानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत. भ्रष्टाचार, ड्रग्ज प्रकरण आणि विरोधी पक्ष नेतेपदावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.